आम्ही प्लॅन केला फालुदा बनवायचा आणि हा फालुदा फक्त रमजान महिन्यामध्येच भेटतो. संध्याकाळचे 4 वाजता आलेले आणि परीला ट्युशनला सोडायचं होतं. फटाफट आम्ही निघालो. बाहेर येऊन बघतो तर लाईट धमाट रात्रीपासून गेली होती, त्यामुळे लिफ्ट पण बंद होती. मग आम्ही दादराने खाली उतरलो. त्यानंतर परीला ट्युशनला सोडलं आणि मी पोचलो ताडोबा बस डेपोमध्ये लाईट बिल भरायला. लाईन खूप कमी होती म्हणून फटाफट मी बिल भरलं आणि निघालो वोडाफोन गॅलरी इथे. गॅलरीच्या इथे पोचलो, तृप्तीच्या मोबाईलचं बिल भरलं. त्यानंतर फालुदा बनवण्यासाठी 2 दुधाच्या पिशव्या घेतल्या. त्यानंतर आम्ही गाडी बिल्डिंग खाली लावली आणि चालत गेलो. रमजान महिना सुरू होता, इफ्तारीची वेळ पण झाली होती म्हणून फारच गर्दी होती. फटाफट आम्ही जिथं फालुदा भेटतो तिथं गेलो. दरवर्षीप्रमाणे त्याच्या फालुद्याची तिथे गाडी लावतात आणि आम्ही दरवर्षी त्यांच्याकडूनच फालुदा घेतो आणि यावर्षी आम्ही त्यांच्याकडेच फालुदा घ्यायला गेलो. रेट वगैरे विचारून मग आम्ही 3 फालुदा घेतला. 3 फालुदा घेतल्यानंतर आम्ही रिटर्न घरी जायला निघालो. माझ्यासोबत परी होती. बिल्डिंग तिथं पोहोचत माहिती पडलं की अरे लिफ्टर बंद आहे. मग आम्ही दादराने 5व्या मजल्यापर्यंत चालत गेलो. 5व्या मजल्यावर पोचलो तेव्हा बरं वाटलं. इकडे बघू शकता दिवस आहे आणि इकडे रात्र आहे. लाईट अजूनपर्यंत आली नव्हती. मग मी मोबाईलची टॉर्च ऑन करून घरामध्ये गेलो आणि फालुदा किचनवर ठेवलं आणि बघतो तर आई, तृप्ती आणि रुणवी तिघीही झोपल्या होत्या. मग त्यांना मी न डिस्टर्ब करता फालुदाला मी सुरुवात केली. सर्वात प्रथम मी एका टोपामध्ये दूध गरम केलं आणि दूध गरम व्हायला ठेवून दिलं. मस्तपैकी थोड्या वेळाने दुधाला कड आला. मग मी गॅस बंद केली. दूध चांगल्यापैकी थंड झालं आणि फालुदा बनवायला मी सुरुवात केली. फालुदा ॲड केला. त्यानंतर मी साखर ॲड केली. साखर ॲड केल्यानंतर त्याला चांगल्यापैकी मी मिक्स केलं. त्यानंतर मग मी फ्रीजमध्ये त्याला ठेवून दिलं. सर्व फालुदा खायला बसले आणि फालुदा मस्तपैकी फ्रीजमध्ये थंडही झाला होता. सर्व ट्रे, डिश आणि ग्लास मी रेडी करून घेतले आणि प्रत्येकाचे एक ग्लास मी भरायला सुरुवात केली. बदाम आणि पिस्ता आईने बारीक केल्यानंतर ते मी फालुदावरती मस्तपैकी ॲड केले आणि मस्तपैकी सर्वांनी एक ग्लास आपले घेतले फालुद्याचे आणि सर्वांना विचारलं फालुदा कसा झाला, तर सर्वांना आवडला. आणि ॲक्च्युली फालुदा मी बनवला होता पण फारच छान झालेला. नंतर मीही टेस्ट केला. आहा, मन खुश झालं. मस्त फालुदा खूप छान झाला होता.